आज आपण एकदम नवीन पद्धतीने बिलकुल कडक न लागणाऱ्या मस्त खुसखुशीत खमंग साबुदाणा बटाट्याच्या चकल्या कशा बनवायच्या हे पाहणार आहेत. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चकल्या बनवण्यासाठी इथं मी 2 कप साबुदाणा घेतलेला आहे. लगेच साबुदाणा 2 वेळा चांगला धुवून घ्यायचा. तर हे पहा असं भरपूर पाणी घालायचं आणि 2 वेळा साबुदाणा चांगला धुवून घ्यायचा. तर 2 वेळा साबुदाणा मी धुवून घेतलेला आहे. आणि आता परत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर साबुदाणा बुडून 1/2 इंच वरती येईल इतपत पाणी घालायचं आणि झाकण ठेवून रात्रभर साबुदाणा भिजवून घ्यायचा. तर हे पहा मी रात्रभर साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि मस्त असा साबुदाणा फुगलेला आहे आणि बिलकुल असा चिकट राहिलेला नाही, मस्त सुटसुटीत भिजलेला आहे. आणि अशा पद्धतीनेच आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. आणि हे पहा छान मऊ सुद्धा झालेला आहे. तर लगेच आता सगळा साबुदाणा मोकळा करून घ्यायचा. तर हे पहा असं एखाद्या चमच्याने किंवा हाताने साबुदाणा मोकळा करून बाजूला ठेवायचा. तर सगळा साबुदाणा मी मोकळा करून घेतलेला आहे. जरा वेळासाठी बाजूला ठेवूया. साबुदाणा बाजूला ठेवायचा आणि ह्याच्यात घालण्यासाठी अगोदर बटाटे उकडून घ्यायचे. तर मी अगोदरच बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि 1/4 किलो बटाटे घेतलेले आहेत मी. 2 कप साबुदाण्यासाठी 1/4 किलो बटाटे घेतलेले आहेत मी. आणि साबुदाणा वजनी सांगायचं तर 400 ग्राम साबुदाणा आहे. 400 ग्राम साबुदाण्यासाठी 1/4 किलो बटाटे घ्यायचे. एकदम बरोबर होते. किंवा बटाटे थोडंसं कमी जास्त झालं तर काहीच हरकत नाही. बटाटे अगोदर चांगले उकडून घेतले आणि गार करून त्याचे टरफलं काढून घेतलेले आहेत. तर लगेच आता बटाटा आपण किसून घेऊया. तर हे पहा असं बटाटा एखाद्या किसणीने किसून घ्यायचं म्हणजे मस्त चकल्या तयार होत्यात. तर राहिलेले सगळे बटाटे मी असेच किसून घेते. आज आपण एकदम नवीन पद्धतीने चकल्या बनवणार आहेत. त्या पद्धतीने तुम्ही एक वेळा चकल्या बनवून बघा. खाताना बिलकुल कचकच लागत नाहीत किंवा कडक लागत नाहीत. एकदम मस्त खुसखुशीत चकल्या तयार होत्यात. हे पहा मी सगळे बटाटे किसून घेतले आहेत. किसून घेतलेलं बटाटे जरा वेळासाठी बाजूला ठेवायचं आणि लगेच साबुदाणा शिजवून घ्यायचा. ह्या चकल्या बनवण्यासाठी साबुदाणा शक्यतो शिजवून घेत नाहीत. पण साबुदाणा थोडासा शिजवून घेतल्यामुळे चकली खायला एकदम मस्त लागते खुसखुशीत. चकली खाताना बिलकुल कडक लागत नाही. साबुदाणा शिजवून घेण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 कप पाणी काढून घ्यायचंय. 2 कप साबुदाणा असेल तर 3 कप पाणी घालायचं. तर हे पहा मी कढईमध्ये 3 कप पाणी काढून घेतलं आहे आणि आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. तुमच्याकडे साबुदाणा मोजून घेण्यासाठी कप नसन तर एखाद्या वाटीने तुम्ही साबुदाणा मोजून घ्या. 2 वाटी साबुदाणा असला की 3 वाटी पाणी घालायचं. त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही. तर हे पहा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. तर इथं चवीप्रमाणे मीठ घालायचं. नंतर आपण ह्याच्यामध्ये बटाटा सुद्धा घालणार आहेत. तर तसा अंदाज घेऊनच त्याच्यामध्ये मीठ घालायचं. बटाट्याला पुरेल इतपत सुद्धा मीठ इथंच घालायचं आणि लगेच साबुदाणा घालायचा. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. साबुदाणा आपल्याला फक्त 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. याच्यापेक्षा जास्त वेळ शिजवायची गरज नाही. गॅस बारीकच ठेवायचा. आपण ह्याच्यामध्ये पाणी एकदम कमी घातलेलं आहे. त्यामुळे फुल गॅस केला तर मिश्रण कढईच्या बुडाला चिटकू शकतं. तर हे पहा मी सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. झाकण ठेवूया आणि फक्त 5 ते 6 मिनिटं साबुदाणा शिजवून घेऊया. झाकण ठेवलं की मध्ये एखाद्या वेळेस झाकण काढून सगळं चांगलं खालीवर करायचं आणि परत झाकण ठेवायचं. तर हे पहा मी त्याच्यावरती 6 मिनिटं झाकण ठेवलेलं. साबुदाणा असा थोडासा शिजवून घेतल्यामुळे चकली तळताना एकदम मस्त फुगती. तिप्पट चौपट चकली फुगती आणि साबुदाणा छान असा फुलतो. तर लगेच आता गॅस बंद करायचा आणि गॅसवरून कढई खाली काढून घ्यायची. तर हे पहा मी गॅसवरून कढई खाली काढून घेतली आहे आणि आता लगेच त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं किंवा तुम्हाला लाल तिखट नसलं घालायचं तर 5-6 हिरव्या मिरच्या बारीक करून सुद्धा घालू शकता. तर इथं मी 1 चमचा लाल तिखट घातला आहे. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घाला. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये किसून ठेवलेलं बटाटा घालायचं. अशा पद्धतीने चकल्या बनवायच्या एकदम सोप्या आहेत आणि खायला खूप छान लागतात खमंग.
बटाटा घालायचा आणि सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे, तरी सुद्धा थोडंसं मिश्रण खाऊन पाहायचं आणि मीठ जर कमी असलं तर थोडंसं घालायचं. चकल्या मिठाला बरोबर असल्या म्हणजे खायला एकदम छान लागतात, खमंग. तर हे पहा मी सगळं छान असं एकजीव करून घेतलं आहे. लगेच आता चकल्या बनवायला घेऊया. त्याच्यासाठी मी इथं असा एक सोऱ्या घेतला आहे. त्याला अशी चकलीची प्लेट बसवून घ्यायची आणि लगेच त्याच्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं. मिश्रण भरून घेताना छान दाबून भरून घ्यायचं म्हणजे चकली बनवताना मध्ये मध्ये तुटत नाही. मिश्रण भरून घेतलं की लगेच हे पहा अशा चकल्या बनवून घ्यायच्या. चकल्या बनवण्यासाठी मी प्लास्टिक कागद टाकलेला आहे आणि त्याच्यावरतीच आता सगळ्या चकल्या मी बनवून घेते. लहान मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चकल्या बनवून घ्या. ह्या चकल्या बनवताना आपल्याला घाई करायची बिलकुल गरज नाही. मिश्रण पूर्णपणे गार झालं तरी एकदम छान चकल्या बनवता येतात. तर हे पहा मी सगळ्या चकल्या अशा बनवून घेते. तर पहा मी सगळ्या चकल्या बनवून घेतल्या आहेत आणि फक्त 2 कप साबुदाणा आणि पाऊण किलो बटाटे घेतलेले. तर भरपूर साऱ्या चकल्या झालेल्या आहेत. तर ह्या चकल्या आता 2 ते 3 दिवस चांगल्या उन्हात वाळून घ्यायच्या, म्हणजे वर्षभर राहिल्या तरी खराब होत नाहीत. तर हे पहा मी 2 दिवस चकल्या चांगल्या वाळून घेतलेल्या आहेत आणि अशा चांगल्या चकल्या वाळून घ्यायच्या. तर थोड्याशा चकल्या तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवते किती मस्त फुगतात. चकल्या तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतलं आहे आणि ह्या चकल्या तळण्यासाठी तेल थोडंसं जास्त गरम करून घ्यायचं. तेल चांगलं गरम करून घेतलं म्हणजे चकली टाकली कीच अशी मस्त फुगती. तर हे पहा किती मस्त चकल्या फुगलेल्या येतात. आपण जे 5 ते 6 मिनिटं साबुदाणा शिजवून घेतला आहे, त्यामुळे चकली तळताना त्याच्यातला साबुदाणा असा छान फुलतो आणि तिप्पट चौपट चकली फुगती आणि खायला सुद्धा एकदम छान लागते, खुसखुशीत. अजिबात कडक लागत नाही. तुम्ही ह्या चकल्या एकदम बनवून ठेवल्या तर वर्षभर उपवासाला खाऊ शकता. उपवास नसला तरी सुद्धा ह्या चकल्या तुम्ही बनवून खाऊ शकता. चांगले 2 ते 3 दिवस उन्हात वाळवून ठेवायचे म्हणजे वर्षभर टिकतात, बिलकुल खराब होत नाहीत. तर हे पहा मी थोड्याशा चकल्या तळून घेतलेल्या आहेत आणि किती मस्त फुगल्यात तुम्हाला बघताच अंदाज येत असन. मस्त फुगलेल्या आहेत आणि छान खुसखुशीत झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एक वेळा तरी चकल्या नक्की बनवून बघा. आवडल्या तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.